चल माझे दाराला झाडूही मारला, सळाही शिपला. आता पहिले पाणी भरून घेतो बरं, मग नळावरले गळती होऊन जाईन बाप्पा. आणि मग काही पाणी काही भेटत नाही, नळी चालले जातात. लवकर पाणी भरून घेतो. का हो कमला, तुला माहीत आहे का ते लाडकी बहीण योजनाचे फॉर्म निघाले ना? भरत नाही का तू? चल ना आपण भरून घेऊ ना दोघी जणी. माय बाई, कोणती योजना? मला तर माहीतच नाही. काय माय, पुऱ्या गावात नाही तर बो माय लाडकी बहीण योजनेची. आणि तुला का माहीत नाही माय बाई? पुऱ्या गावाची खबर राहते तुला, आणि तुला काहीच माहीत नाही. अंगणवाडीत तर लिहिलं आहे माहिती, कोणते कोणते कागदपत्र लागतात, काय लागतात. मी अंगणवाडीत गेली होती ना गोल्याला घेऊन, तर अंगणवाडीवाली मॅडम आहे ना, ते मला सांगत होती. म्हणे लाडकी बहीण योजनाचे फॉर्म निघाले म्हणे, भरसान तर भरून घ्या म्हणे. माय सांग ना मग मला, कसा फॉर्म भरायला लागते, काय भरायला लागते? सांग ना मला, काय काय कागदपत्र लागते. तर मी करतो ना माय जमा, मी भरतो ना लाडकी बहीण योजना. काय भेटणार आहे माय त्याच्यातून आपल्याला, काय भेटेल? कमला, कायच्या गोष्टी चालू आहे तुमच्या दोघीच्या? मला सांगा ना माय. ते पाय शांता काकू आली. शांता काकू, तुम्हाला माहीत आहे का लाडकी बहीण योजना निघाली म्हणते? हो वा, माहीत आहे ना, मला माहीत आहे. पेपरमध्ये आलो होतो, पुऱ्या गावात तर चर्चा चालू आहे लाडकी बहीण योजनेची. काहून तुला माहीत नव्हतं का? तू नाही भरत का फॉर्म? ऐ माय बाई व, मला माहीतच नव्हतं लाडकी बहीण योजना निघली म्हणून. काय आहे ते, काय भेटणार काय आपल्याला? ज्या ज्या बाया फॉर्म भरतील ना लाडकी बहीण योजनेचा, तर त्याला 1500 रुपये भेटणार आहे. म्हणजे सरकार देणार आहे 1500 रुपये सऱ्या बायाईले. म्हणून ते लाडकी बहीण योजनाचा फॉर्म भरायचा आहे. चाल ना मग, भरू ना आपण. शांताबाई, काय काय कागदपत्र लागतील ना मॅ? मला तर माहीतच नाही. सुशीला, तू इथं आहे का व? तुला घरातच ढूंढू राहिली बाई ना मी. मला सांगून ते येते की मी कमलाच्या इथं चालली म्हणून. मी घरात नाहीच तुला पाहू राहिली. सुशीला सुशीला आवाज देऊ राहिली, तू घरात नाही कुठंच नव्हती. आता हे कमलाताईले मी म्हणायला आली होती बा की लाडकी बहीण योजना फॉर्म भरता का, जाऊ म्हणून आपण दोघी भराले. माय बाई, तिला काय विचारता? मी घरातली राहिली आणि तिलाच विचारू राहिली का? आपल्या दोघीले भरायचं आहे ना सोबतच लाडकी बहीण योजना फॉर्म, दोघी भरू ना. हो आता तुम्ही मी भरणार होतो, पण मी म्हटलं की कमलाबाई बी येईन आपल्यासोबत तर चांगलं राहील. म्हटलं आम्ही चाललो आज भरायला लाडकी बहीण योजना फॉर्म, तुम्ही चालता का बा असं विचारायला आली होती. माय बाई, तुम्ही जासान तर मला नेसा ना लाडकी बहीण योजना फॉर्म भरायला, मला भरायचा आहे फॉर्म. माय बाई, फॉर्म भरणार तर सही, पण भरायच्या पहिले कोणते कोणते कागदपत्र लागतात हे तर माहीत पाहिजे मला. माय बाई, लहान नाही झाली आता, इलेच तर पुऱ्या गावाची खबर राहते, आणि इले लाडकी बहीण योजना फॉर्मच्या बारातच माहीत नाही. बाई, ते लाडकी बहीण योजना आहे ना, तर ते साऱ्या बायासाठी आहे. तर आपल्याला 1,500 रुपये देणार आहे सरकार, त्याच्यासाठी भरत आहे. हो माय, मला माहीत आहे 1,500 रुपये देणार आहे. मी किती वेळची विचारू राहिली कागदपत्र काय लागेल, कागदपत्र काय लागेल, कोणी सांगूच नाही आलं. सांगा ना माय काय काय कागदपत्र लागेल, तर मी जमा करतो ना, काढतो ना, मग जाऊ आपण फॉर्म भरायला सगळेजणी सोबतच. कमला, मी सांगतो तुला काय काय कागदपत्र लागतील, मी सांगतो तुला. आधार कार्ड लागेल, आणि ते शाळा सोडल्याचा दाखला, टीसी लागेल, राशन कार्डमध्ये नाव पाहिजे तुझं, उत्पन्नाचा दाखला, आणि असेच 1-2 कागद पाहिजे. मी तुला सांगतोच ना, मी कागदपत्र घेईन ना, तर माझ्यासोबत तूही घे जो. आणि चला ना माय झेरॉक्सा काढायच्या आहे ना, चला झेरॉक्सा काढू, आणि मग जाऊ 11-12 वाजता फॉर्म भरायला सगळ्याजणी. पण शांताबाई, माझ्याजवळ तर सारे कागदपत्र आहे, पण उत्पन्नाचा दाखला नाही आहे बाई ना. आणि उत्पन्नाचा दाखला एकदमच निघीन नाही ना. आजच्या आज निघीन का? त्याला तर 1-2 दिवस टाईम लागेल ना, मग माझ्या फॉर्म भरायचा राहून जाईल ना. बाई ना, आमच्या जोडी नाही आहे उत्पन्नाचा दाखला. पहिले आपण 11-12 वाजता चला सगळ्याजणी उत्पन्नाचे दाखले काढून घेऊ ना, उत्पन्नाचा दाखला काढायला जाऊ, आणि मग उत्पन्नाचे दाखले आले की मग फॉर्म भरून घेऊ. हो शांताबाई, हे बरोबर आहे. आपण सगळ्याजणी उत्पन्नाचा दाखला काढून घेऊ पहिले, आणि मग फॉर्म भरू. हे चांगलं केलं माय बाई सरकारनं, लाडकी बहीण योजना काढली, हे चांगलं केलं माय. कशी आपल्याला भेटतील 1,500 रुपये. 1,500 रुपयेच कुठून येतात माय बाई? काय नाही होत 1,500 आजकाल. हो रंजनाबाई, आता बरोबर बोलल्या बाई ना तुम्ही. बाई ना, आता नाही, हमेशाच बरोबर बोलतो मी. चला गोष्टीच नका करू, पटपट कामं करा, मग आपल्याला उत्पन्नाचे दाखले काढायला बी जायचं आहे. माय बाई व, कायच्या गोष्टी चालू आहे तुमच्या? कायचा फॉर्म भरताय तुम्ही? मलाही सांगा ना माय, मी भरतो ना. माय बाई व निर्मला, तूही आली का? तूही भरतं का लगे फॉर्म? तुला कायची कमी आहे माय बाई पैशाची? तू काय भरशील फॉर्म? नाही हो माय, माझ्याजवळ का लय पैसा आहे का? करोडा नाही का माझ्याजवळ पैसा? गरीबच आहो मी, भरतो ना माय मी फॉर्म. सांगा ना काय काय कागदपत्र पाहिजे तर भरतो ना मी. काय रुपये महिना भेटेन तर आपल्याला? सरकार आपल्याला 1,500 रुपये महिना देईन बाई. माय बाई व, 1,500 रुपये देईन का लगे? भरतो ना माय मी. सांग ना काय काय कागदपत्र लागते तर आणतो मी कागदपत्र, मग भरू ना फॉर्म. चला ना, कधी चालतात भरायला? नाही व, अगोदर उत्पन्नाचे दाखले काढू ना आपण. आपल्या जर उत्पन्नाचे दाखले नाही आहे ना कोणाच जवळ, सगळ्याजणी चाललो आम्ही 11-12 वाजता उत्पन्नाचे दाखले काढायला. तू चालशील का? चाल मग. हो ना माय, मी येतो ना. काय काय कागदपत्र लागते तर चाल, पहिले उत्पन्नाचा दाखला काढून घेऊ, मग मी तुला सांगतो काय काय कागदपत्र लागते तर. पेपरमध्ये बी तर आलं माय बाई, लाडकी बहीण योजनाच्या बाऱ्यात पेपरमध्ये आलं. सांग माय बाई, विपुलचा बाप रोज पेपर वाचते रोज, पण एक बार बी त्याईनं मला सांगितलं नाही अशी अशी योजना निघाली, हे कागदपत्र लागते, कसं का तसं, अमकं का ढमकं, काही नाही सांगितलं. काहीच सांगत नाही ते माणूस मला. त्याईला वाटलं अशी काय फॉर्म भरशील तू, तुला काय गरज आहे पैशाची, म्हणून नशील सांगितलं. माय बाई शांताबाई, तू तशी बोलतं की जशी काही मी घरची करोडपती आहे. काय माय बाई, काही नाही आमच्याजवळ, दिसते फक्त तसं, काही आहे नाही आमच्याजवळ पैसा आदला. सरे तसेच म्हणतात नाही, आमच्याजवळ पैसे नाही, पण आपल्या पुरते आपल्यासाठी आपल्याजवळ बरोबर पैसे असतात.
कोणाजवळ पैसे नसतात माय आपल्यापुरते, सगळ्याच जवळ पैसे असतात. तुमच्याजवळ बी आहे पैसे? नाही हो माय बाई, सराईजवळ असतील माय बाई, माझ्याजवळ नाही आहे माय पैसे. वावरात जाईन धावीन तेव्हा खाऊ आम्ही. आमचं धावधाव पोट भरतो आम्ही. आमच्याजवळ नाही आहे माय बाई काही पैसा आतला. आमच्यासाठी तर मस्त स्कीम आहे माय बाई. हो कमला, तुमच्यासाठी चांगली स्कीम आहे माय. आमच्यासाठी बी, आम्ही बी गरीबच आहो माय बाई. धावधाव पोट भरतो माय बाई आम्ही. वावरात कामाला जाऊ तेव्हा आमचं पोट भरीन. आम्ही काय गरीबच आहो माय. का हो शांताबाई, मलाही फॉर्म भरायचा आहे आणि मासुनीलाही फॉर्म भरायचा आहे. आम्ही दोघी सासूना भरतो. एका घरातल्या 2 बायानं फॉर्म भरला तर चालेल ना माय? हो ना माय, चालीन ना. कोणी सांगितलं तुला नाही चालत म्हणून? चालते. एका घरातल्या 4 बायानं फॉर्म भरला तर चालते. फक्त त्या 21 वर्षाच्या पूर्ण पाहिजे. आहे ना माय सून आहे ना, 21 वर्षाची पूर्ण आहे. मग चालते भरायला. हो काकू, चालते ना फॉर्म भरायला. मी भरत आहे फॉर्म आणि माई सासूही भरत आहे फॉर्म. आम्ही तर एका घरातल्या 2 बाया, आम्ही तर भरू आलो फॉर्म. हो का माय, मग उत्पन्नाचा दाखला आम्ही ना एकच काढला तर दोघीला चालेल ना तो? काय माय बाई, तू बी गोष्ट करतो रंजना. कसं काय चालीन एक उत्पन्नाचा दाखला दोघीले? तुले त्या नवऱ्याच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला काढ आणि त्या सुनीले त्या पोराच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला काढ. 2 उत्पन्नाचे दाखले काढायला लागेल ना तुम्हाला? काही माय बाई, हो शांताबाई, मला मा नवऱ्याचा काढायला लागेल आणि तिला तिच्या नवऱ्याचा आहे ना. हा मग 2 उत्पन्नाचे दाखले काढायला लागेल. मग किती वाजता चालतात उत्पन्नाचे दाखले काढायला? मासुनीला घ्या लागेल मला माझ्यासोबत. हो तिलाही घ्या लागेल, तिलाही घेजो. माय बाई, त्या रमेशला सांगितलं असतं मी ना उत्पन्नाचे दाखले काढ म्हणून, पण आता वावरातले काम आहे ना बाई ना, त्याला टाईम बी नाही आहे. आणि तसंही आम्ही सांगितलं की काही काम नाही करतो. एका कामाला लावते 15 दिवस आणि 20 दिवस. आणि कायचं आता लवकर भरायला लागेल ना फॉर्म, नाही तर मग तारीख चालली जाईल माय बाई फॉर्म भरायची. काय लेव, आताच तर निघाले फॉर्म. आहे तारीख आहे, भरू शकतो आरामात. नाही हो माय, तुमच्या संघ भरून घेतो ना फॉर्म. कुठं त्या पोराची वाट पाहत बसून मी. का हो शांता काकू, आपल्याला डोमेशियल बी काढायला लागेल ना माय? ऐ माय बाई, हो तुनं बरं आठवण करून दिली माय बाई. डोमेशियली काढायला लागेल. मी काय म्हणली बाया, हो सोबत शाळेची टी शी असेल ना तुमच्या, शाळा सोडल्याचा दाखला तो बी घेसान माय बाई. डोमेशियली काढायचा आहे. सेतूमध्ये जाऊ, उत्पन्नाचा दाखलाही काढून घेऊन डोमेशियली काढून घेऊ. चला माय बाई, इथं गोष्टीच करत राहता का? चला ना माय, लवकर कामधंदे आटपून घ्या. मग आपल्याला 12 वाजता सेतूमध्ये बी जायचं आहे आणि आपल्याला उत्पन्नाचा दाखलाही काढायचा आहे आणि डोमेशियली काढायचा आहे. चला माय बाई लवकर. सऱ्याजणी मग 12 वाजता भेटा मला चौकात नाही. आपण सऱ्याजणी चाललं जाऊ मग सेतूमध्ये. हो शांताबाई, चला मी बी पटापट कामं आटपून घेतो माय बी माय. हो चला. चल माय बी, मी कामं करून घेतो लवकर. पाणी इथं भरायचं आहे. आता जाऊ दे माय बी, पाणी नाही भरत मी. पाणी आता पक्याच्या बापाला भरायला लावेन. मी भाकर तुकडा करतो माय बी पटापट. कपडे लत्ते धुवायचे ते धुवून घेतो आणि मग 12 वाजूनच जाते. मग चालली जातो माय बी सेतूमध्ये. पक्याचे बाबा, पाणी भरावं, नळ आलेले आहे, मला जायचं आहे सेतूमध्ये. तुम्ही पाणी भरा, मी भाकर तुकडा करतो बापा पटापट. हट माय बाई, एक काम सांगितलं ना, हा माणूस उलसाक आवाज नाही देत म्हटलं. पक्याचे बाबा, भरा ना पाणी. तुमच्या ज्यानं काही एक दिवस पाणी भरलं नाही होत बाप्पा. तुम्हाला तर कधी सांगत नाही मी. आज मला सेतूमध्ये जायचं आहे म्हणून म्हणून बाबा पाणी भरा म्हणून. ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे मला. कशी येतील ना बाप्पा आपल्याला 1500 रुपये. भरा ना तेवढं पाणी. सर्व कागदपत्र घेतले ना तुम्ही ना? आणि ते शाळा सोडल्याचा दाखला घेतला ना माय सराईनं? हो शांताबाई, सारे कागदपत्र घेतले. माय बाई, आज काय घाई कामं केले माय मी ना? हो बाई ना, आज मी ना टक्याच्या बाबालाच कामाला लावलं. मी ना पाणी भरायला लावलं आज टक्याच्या बापाले. हां बरोबर कामाला लावतो तू भाऊजीले. हो ना माय, आजच भरायला लावलं पाणी. मोठ्या मुश्किलनं पाणी भरलं त्या माणसानं. पण शांताबाई, एक ॲटो नाही उराला म्हटलं फाट्यावर आपल्या. एक ॲटो नाही उराला. नाही तर ॲटो चालूच राहतात. एक ॲटो नाही भेटू राहिला त्या टायमावर. येईन ना ॲटो येईन ना. कधी येईन माय बाई ॲटो? किती उशीर उराला? येईन ना ॲटो येईन. काऊन शांता काकू, तुम्ही ना प्रियंकाला काऊन नाही आणलं फॉर्म भरायला? प्रियंका नाही भरत का फॉर्म? नाही हो माय, लहान लेकरू आहे ना. कुठं आमचं सोबत जाणं होते दोघीचं. तिला घेऊन जाईन सूरज गाडीवर. मग मी बाबूले पाहीन आमच्या. नाही तर मग कायचं माय बाई, ते पोराला घेऊन कुठं जातं बापा उन्हातानाचं. कधी ऊन तपते कडकड तर कधी पाणी येते दळदळ. काय करावं त्या पोराला एवढ्याशा घेऊन जाऊन? मग ते जाईन सेतूमध्ये, मी पोरगं वागवीन तिचं. हो लहानशा बाळाला घेऊन जाणं नाही होत. आलो आता सेतूमध्ये. शांताबाई, सेतूमध्ये आलो आपण, पण कुठं जा लागते नाही, कुठं करायला लागते काम आपलं? चला ना अंदर, विचारू ना कोणाले. हो शांताबाई, चल बरं अंदर. तू हो समोर, येतो आम्ही तुझ्या मागं. कुठे मला समोर करत जा तुम्ही. शांताबाई, लीडर आहेस ना तू आमची, म्हणून तुला करतो बापा समोर आम्ही. मी तर म्हणतो तू आपल्या गावातल्या इलेक्शनमध्ये उभी होऊन जाय, तू येशील निवडून. इलेक्शन आणि बापा मी नाही बापा, मला नाही जमत ते. आणि तुम्ही मला जास्त चण्याच्या झाडावर नका चढू. एक जण वोट नाही देईन मला तुम्ही तुमच्यातलंच. नाही हो शांताबाई, तू उभी तर हो, देतो तुला वोट आम्ही. माय बाई, हे कागदपत्राचं काम तर मला बिलकुल नाही समजत बाई ना. कुठं जाव काय करावं हे तर मला समजतच नाही. तुम्ही सर्वायले समजायला पाहिजे कागदपत्राचं काम, म्हणून असं तुम्हाला घेऊन आली मी. नाही तर मी गेली नसती का मग पोरासंग सुरतसोबत सेतूमध्ये. मी म्हटलं चला तुम्हालाही शिकून देतो कसं काय काम करायला लागते. मला माहिती आहे तुम्हाला येत नाही म्हणून तुमच्या सराईला घेऊन आली मी. हो शांताबाई. हां, इथं दिसू राहिल्या मला आता बाया. आता बनवते त्या बाईला उल्लू मी. मावशी, ओ मावशी. कोण आहे रे बाप्पा, आवाज देऊ राहिलो? काय म्हणून राहिला रे बाबू, काय काम आहे? मावशी, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला आला नाही तर?
हो रे बाबू, आम्ही फॉर्म भरायलाच आलो, पण पहिले आम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि डोमिसाईल काढायचा आहे. ते काढतो म्हटलं, मग फॉर्म भरतो. हो का, उत्पन्नाचा दाखला आणि डोमिशियल काढायचा आहे का तुम्हाला? एक काम करा ना तुम्ही, मला 1000 रुपये देऊन द्या आणि मी तुमचा उत्पन्नाचा दाखलाही काढतो, डोमिशियलही काढतो आणि फॉर्मही भरून देतो. 1000 रुपये देऊन द्या मला. काय बाप्पा, 1000 रुपये? नाही नाही बाप्पा, काढतो ना आम्हीच काढतो, डोमिसाईलही काढतो, उत्पन्नाचा दाखलाही काढतो, फॉर्मही भरतो. काकू कुठं लाईनमध्ये लागता, अंदर जाऊन पहा सेतूच्या अंदर किती गर्दी आहे. तर तुमचा कुठं नंबर लागते. एक काम करा, तुम्ही मला पैसे देऊन द्या. माझे एजंट आहे, मी एजंटच्या थ्रू काम करून घेतो. माझं मग तुमचं उद्या परवा भरून देतो मी फॉर्म. हो शांताबाई, काय म्हणत आहे तो? थांबून निर्मला, सांगतो तुला काय म्हणत आहे तर. काहून शांताबाई, काय म्हणून राहिला तो पोरगा? अहो, तो म्हणून राहिला की तुम्ही मला 1000 रुपये द्या म्हणते सगळ्याजणी, आणि मग मी तुमचं डोमिसाईलही काढतो म्हणते, उत्पन्नाचा दाखलाही काढतो आणि फॉर्मही भरून देतो. नाही बाई शांताबाई, चांगला आहे ना. मग कुठं धक्के खात बसते, इथं किती गर्दी आहे. आपण देऊन यायला 1000 रुपये आणि भरून घेऊ फॉर्म. पण बाई ना, आपण ओळखत नाही पाळखत नाही, कसं काय विश्वास करतो बाई याच्यावर? कसे काय पैसे देऊन देते यायला? नाही ना हो, भरून देईन ना आपला फॉर्म. चेहऱ्यावर तर चांगला दिसू राहिला पोरगा, दिन ना भरून. देऊन दे ना पैसे, 1000 रुपये देऊन देऊ आणि भरून घेऊ फॉर्म. शांताबाई, 1000 रुपये तर लय झाले बाई ना. म्हणणं आम्ही 700 रुपये देतो म्हणा, भरून दे फॉर्म. मग देता कायले पैसे, भरून घेता का फॉर्म? म्हणू कायले 700 रुपयात भरून दे म्हणून? हो हो शांताबाई, म्हणतेले आम्ही 700 रुपये देतो म्हणा भाऊ, आमचा फॉर्म भरून दे म्हणा. ठीक आहे बाई, मग म्हणतो आता तुम्ही सगळ्याजणी म्हणून राहिल्या तर. पण मग आता भरोसा नाही आहे बाई ना कोणावर, पण आता तुम्ही म्हणून राहिले तर म्हणतो मग मी त्याला. हो हो शांताबाई, म्हण. ठीक आहे ना मग भाऊ, भरून दे ना फॉर्म. 700 रुपये देऊ पण आम्ही. नाही ना मावशी, पाय ना किती गर्दी आहे तिथं, लय कागदपत्र लागतात. नाही परवडत नाही मला, 700 रुपयात नाही परवडत. पण भाऊ, एवढे पैसे नाही आहे ना आमच्याजवळ सध्या. बरं, मग सध्या मला तुम्ही 700 रुपये देऊन द्या आणि मग तुमचं काम झाल्यावर 300 रुपये देऊन द्या. आणि द्या कागदपत्र द्या माझ्याजवळ, आणि 700 रुपये द्या. मी भरून देतो तुमचा उद्या परवा फॉर्म. बरं ठीक आहे, मग आम्ही 700 रुपये देतो आणि आमचे कागदपत्र देतो, मग भरून देसान आमचा फॉर्म. आणि भाऊ, मग तुम्ही कुठं थांबतात इथं? आम्ही उद्या परवा येतो, मग आमचा फॉर्म भरला का विचारायला, तर मग कुठं भेटायचं तुम्हाला? मावशी, तुम्हाला माझा नंबर देतो ना मी, आणि तुमचा नंबर देऊन द्या मला. फॉर्म भरणं झालं की मी तुम्हाला करतोच फोन. आणि इथंच राहतो मी, तहसीलमध्येच असतो. बरं ठीक आहे, देऊन द्या मग तुमचा नंबर, देऊन द्या मला, आणि माझा नंबर देतो मग मी तुम्हाला. मग उद्या परवा करीन मग मी फोन. हो हो, बिनफिकर राहा तुम्ही, मस्त फॉर्म भरतो मी तुमचा, बिनफिकर राहा. तुमचाच फॉर्म नाही, मी लय जणांचे फॉर्म भरले मावशी, तुम्ही विश्वास करा मावर, मी काही फ्रॉड नाही आहे. मी तुमचा फॉर्म भरून देतो. तुमचेच फॉर्म नाही, लय जणांचे फॉर्म भरले मी ना, आणि झाली फॉर्म भरणं लोकांचे. आता तुमचे द्या, तुम्ही तुमची भरून देतो. हो ना भाऊ, आम्हाला काही समजत नाही बा. आम्ही आलो होतो उत्पन्नाचा दाखला काढायला, डोमिसाईल काढायला. बरंच झालं तुम्ही भेटले बा आम्हाला. हो मावशी, मला पैसे देऊन द्या तुम्ही, मी फॉर्म भरून देतो. नाही तर तुम्हाला लय टाईम लागेल फॉर्म भरायला. लय गर्दी आहे, अंदर जाऊन पहा तुम्ही किती गर्दी आहे. बाहेर काही दिसून नाही राहिलं तुम्हाला, पण अंदर जाऊन मोठी लाईन लागेल आहे सेतूमध्ये. तुमचा नंबर तर 5 वाजे लोक लागेल नाही, आज तर लागेनच नाही, उद्या किती लागेल, आज तर तुमचा नंबरच नाही लागेल. कुठं झंझटमध्ये पडता, उत्पन्नाचा दाखला काढा, डोमिसाईल काढा, हे काढा ते काढा. तुम्ही माझं कागदपत्र देऊन द्या, मी तुमचा फॉर्म भरून टाकतो. भाऊ, तुम्हाला झेरॉक्सच द्यायला लागेल ना कागदपत्राच्या, ओरिजिनल नाही द्यायचं ना? नाही नाही, ओरिजिनल नाही पाहिजे, झेरॉक्सच द्या. तेच म्हटलं बुवा मग मी ना, ओरिजिनल द्यायचं असेल तर मग ओरिजिनल नाही देऊ शकत बुवा आम्ही तुम्हाला, झेरॉक्सचा देऊ शकतो. नाही नाही, झेरॉक्सचंच काम आहे. झेरॉक्स आहे ना, त्याच्यावर तुमची साईन करसान मागून, म्हणजे की हर एक झेरॉक्सवर तुमची साईन करसान. हो हो, ते तर करतो आम्ही. नाही ना बाई, झेरॉक्सवर साईन करा म्हणे, हे करा ते करा म्हणून राहिला. मग खरंच असेल ना माय, का फ्रॉड असेल का? हो ना माय बाई, किती गर्दी आहे म्हणते, कुठं गर्दीत नाही उभं राहत बसतं आपण. याला देऊन देऊ आपण 700 रुपये, आणि आपलं काम झाल्यावर देऊन देऊ मग त्याला 300 रुपये, होऊन जाते 1000 रुपये पुरते आपल्याला फॉर्म भरायला. बाबा हो, तुमच्या भरोशावर देऊ राहिली मी, माझ्या भरोसा नाही आहे बरं, पण आता तुम्ही म्हणून राहिल्या तर देऊ राहिली याले. हो हो शांताबाई, देऊन दे कागदपत्र. सीमा, काय आपल्या थैलीतून कागदपत्र कर साऱ्या बाईचे जमा आणि देऊन द्यायला. हो आता देतो ना, कागदपत्र देतो. द्या काकू सरायचे कागदपत्र माझं, मी देऊन देतो. काकू तुम्ही बिनफिकर राहा, तुम्ही भरोसा करा मावर, मी भरतो तुमचा फॉर्म, भरतो मी, भरोसा करा मावर. का रे बाबू, तू इथं तहसीलमध्येच असतं का? इथंच असतं का तू? हो हो काकू, एजंट आहो ना मी, सरायचे फॉर्म भरतो मी, तुमचाही फॉर्म भरून देतो.